नमस्कार. महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींचे आपल्या TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आलेली आहे. तुमचे पैसे आता लवकरच जमा होणार आहे. तर बघा, आज 23 तारीख आहे. आज या ठिकाणी सर्व बँका चालू असणार आहे आणि आजपासून 5 दिवसांपर्यंत म्हणजे 27 सप्टेंबरपर्यंत जमा व्हायला सुरुवात होणार आहे. त्याबद्दलची न्यूज आलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर चला, वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात. तर बघा, संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघण्यासाठी आपण ते स्क्रीनवर आलेलो आहे. नव्या अर्जाच्या छाननीमुळे 9 लाख. तर बघा, इथे काय सांगितलेलं आहे की जो नवे अर्ज झाले या छाननीमुळे 9 लाख महिलांचे जे अर्ज आहे ते काय झाले त्याची पूर्ण माहिती आता आपण बघणार आहोत. तर त्याआधी जर तुम्हाला काही समस्या असतील तर त्या तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. तुमच्या कमेंटचा मी पूर्णपणे रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत असतो. तर बघा, सप्टेंबरच्या पहिल्या 5 दिवसात तिसऱ्या हप्त्याचे पैसे खात्यात येतील अशी आशा लाडक्या बहिणींना होती, परंतु प्रत्यक्षात 19 दिवस उलटले तरी अद्याप पैसे आलेले नाही. तर बघा, काहींना वाटत होतं की जो सप्टेंबरचा पहिले 5 दिवस आहे या पहिल्या 5 दिवसामध्ये तिसऱ्या हप्त्याचे पैसे खात्यामध्ये जमा होतील अशी आशा प्रत्येकानं होती, परंतु प्रत्यक्षात काय झालं की जे 19 दिवस उलटले तरी अद्याप एकही रुपया आलेला नाही. त्यामुळे आता काय झालेलं आहे की बहिणींची खूप घालमेल वाढली आहे. नव्याने आलेल्या अर्जाची छाननी शासन स्तरावर सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतर नव्या आणि जुन्या सर्वच लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया मंत्रालयातून उद्यापासून सुरू होईल. तर बघा, आता काय झालं, ती नवीन अर्ज आहे या अर्जाची काय छाननी सुरू आहे आणि ती पूर्ण झाल्यानंतर नव्या आणि जुन्या सर्वच लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमायला प्रक्रिया मंत्रालयातून उद्यापासून सुरू होणार आहे. प्रत्यक्षात 25 ते 30 सप्टेंबर दरम्यान तिसऱ्या हप्त्याचे पैसे बहिणींच्या खात्यात येऊ शकतील. तर बघा, जे आता 25 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या मधल्या 5 दिवसामध्ये तिसऱ्या हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये येऊ शकतात अशी एक अंदाज आहे. जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थींची संख्या 9,50,000 पोहोचली आहे. KYC आणि बँक खात्यात आधार नोंदणी असलेल्या लाभार्थी संख्या 9 लाख आहे. उर्वरित महिलांकडून KYCचे काम सुरू आहे. तर बघा, 9,50,000 महिलांनी काय केलेले केलेले आहे आणि KYC आणि बँक खात्याला आधार नोंदणी असलेल्या लाभार्थ्यांची संख्या किती आहे? 9 लाख आहे आणि उर्वरित महिलांकडून KYCचे कामे सुरू आहे. ज्यांच्या खात्याची KYC पूर्ण आहे त्यांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा झालेले आहेत. बघा, ज्या महिलांचे आधार कार्ड लिंक आहे बँक खात्याला त्यांचे जुलै आणि ऑगस्टचे पैसे जमा झालेले आहेत. आता सप्टेंबरमध्ये सुमारे 1 लाख अर्ज नव्याने पात्र ठरणार आहेत. त्यांचे खात्यांचे आधार अपडेट आणि KYC तपासणीचे काम अद्याप सुरू आहे. तर बघा, जे नवीन अर्ज येणार आहे सप्टेंबरमध्ये सुमारे 1 लाखाहून अधिक नवे अर्ज येणार आहे. त्यांच्या खात्याचे आता आधार अपडेशन आणि KYCची तपासणी अद्याप काम सुरू झालेले आहे. 25 सप्टेंबरपासून बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होईल असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलेले आहे. तर बघा, आता काय होणार आहे, 25 सप्टेंबरपासून जो तिसरा हप्ता आहे हा आपल्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात होईल असं प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर आपली ती दुसरी न्यूज आहे ती पुढील 5 दिवसात बँक खात्यावर पैसे येण्याची शक्यता आहे. तर बघा, जे आपल्या पत्ता पुढील 5 दिवस आहे 23 सप्टेंबरपासून ते 30 सप्टेंबरपर्यंत आपल्या खात्यामध्ये पैसे येण्याची शक्यता आहे आपल्या बँक खात्यावर. आता बहिणीचा तिसरा हप्ता रखडला आहे. तर बघा, जे आपल्या लाडकी बहिणी यांना पहिला आणि दुसरा हप्ता तर भेटला, पण आता त्यांना तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. पण त्यांचा जो तिसरा हप्ता आहे हा रखडला आहे. आधार अपडेशन आणि KYCचे काम सुरू. 19 दिवसांत नव्याने 1 लाख अर्ज. तर बघा, आधार कार्डचे अपडेशन आणि KYCचे काम आताही सुरू झालेले आहे आणि 19 दिवसात नव्याने 1 लाख अर्ज आलेले आहेत. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियातर्फे तपासणी झालेली आहे. लाडक्या बहिणींची बँक खाते KYC पूर्ण आहेत का, त्यांच्या बँक खात्याचे आधार अपडेशन पूर्ण झाले आहे का याची तपासणी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून सुरू झालेली आहे. तर बघा, जे आपलं नॅशनल बँक पेमेंट कॉर्पोरेशन आहे यांच्यामार्फत काय झालेलं आहे की लाडक्या बहिणींची बँक खाती KYC पूर्ण आहेत का, त्यांचे बँक खात्याचे आधार अपडेशन पूर्ण झाले आहेत का, त्याची तपासणी ती करत आहे. याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. यापूर्वी 6.5 लाख खात्यांची KYC पूर्ण असल्याने त्यांच्या खात्यात दरमहा 1,500 रुपयांप्रमाणे 2 महिन्यांचे 3,000 रुपये जमा झालेले आहेत. तर बघा, यापूर्वी जे 6.5 लाख खात्यांची KYC पूर्ण झालेली होती त्यांच्या खात्यामध्ये दरमहा 1,500 रुपयाप्रमाणे 2 हप्त्यात त्यांना भेटलेले आहे, म्हणजे त्यांना 3,000 रुपये भेटलेले आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. NPCIकडून अर्जाची छाननी पुढील 2 दिवसांत पूर्ण होईल. त्यानंतर 25 सप्टेंबरपासून बँक खात्यामध्ये पैसे लवकरच खात्यामध्ये जमा होणार आहे. तर बघा, त्यानंतर काय होणार आहे, यांची सर्व छाननी पूर्ण झाल्यानंतर 2 दिवसात त्यांची छाननी पूर्ण होईल. त्यानंतर 25 सप्टेंबरपासून बँक खात्यात पैसे यायला काय होणार आहे, सुरुवात येणार आहे. तर बघा, आता लवकरच खात्यांवर पैसे जमा होतील. तर बघा,
लाडकी बहीण योजनेतील अनुदान लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर बघा, जे आपला तिसरा हप्ता आहे, ज्या लाभार्थी महिला आहे तिसऱ्या हप्त्याबद्दलच्या, त्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. 22 सप्टेंबरपासून बँक याद्या जातील. लवकरच तिसरा हप्ता जमा होईल. तर बघा, 22 सप्टेंबरपासून ह्या याद्या जातील आणि लवकरच जो तिसरा हप्ता आहे हा लवकरच आपल्या खात्यामध्ये जमा होतील, अशी स्वतः माहिती जे कार्यकारी अधिकारी आहे महिला आणि विकास विभागातले, त्यांनी स्वतः ही माहिती दिलेली आहे. तर अशी माहिती होती. तुम्हाला माहिती आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल.